बऱ्याच जणांना ईमेल कसा वापरायचा हे माहीत नसतं. तर तुम्हाला सुद्धा ईमेल कसा पाठवायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम ईमेल म्हणजे काय? ईमेल म्हणजे इंटरनेटवरून पत्र पाठवायची पद्धत. जसं आपण पोस्टाने पत्र पाठवतो तसंच ईमेलने आपण मेसेज, फोटो किंवा फाईल्स पाठवू शकतो. यासाठी फक्त इंटरनेट आणि ईमेल अकाउंट लागतं. ईमेल जास्त करून ऑफिशियल कामांसाठी वापरला जातो. जसं नॉर्मली आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यूज करतो तसा सहसा ईमेलचा वापर केला जात नाही. परंतु तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ईमेल पाठवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे ईमेल अकाउंट असायला हवं. तुम्ही जीमेल, याहू किंवा आउटलुकवर मोफत ईमेल अकाउंट बनवू शकता. फक्त त्यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे, साइन अपवर क्लिक करायचं आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख टाकून तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकता. आता आपण तुमच्याजवळ जीमेल अकाउंट आहे असं कन्सिडर करूया. तुम्ही याहू, आउटलुक असे ॲप्स वापरून सुद्धा ईमेल पाठवू शकता. परंतु सर्वसाधारण आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये जीमेल नावाचं ॲप्लिकेशन असतं. ते वापरून ईमेल कसा पाठवायचा ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं जीमेल हा ॲप ओपन करा. जीमेल ओपन केल्यावरती हे जे फर्स्ट पेज आहे हा तुमचा इनबॉक्स आहे. तुम्हाला एखाद्याने पाठवलेले मेल तुम्हाला इथे दिसणार. इथे खाली एक पेन्सिलसारखा आयकॉन आहे ज्याला कंपोज बटन असं म्हणतात. तुम्हाला ईमेल पाठवण्यासाठी या बटनावरती क्लिक करायचं. आता तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन झाली असेल. इथे तुमचा ईमेल आय डी आहे. आता इथे टू म्हणून दिलेला आहे, म्हणजे ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आय डी आपल्याला इथे टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपण एक ईमेल आय डी इथे टाकून घेऊया. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे ईमेलचा विषय काय आहे ते तुम्हाला थोडक्यात इथे लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर ॲप्लिकेशन फॉर वेब डेव्हलपर पोझिशन किंवा जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि हा जो भाग आहे याला बॉडी म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मेसेज लिहायचा आहे. म्हणजे जसं आपण पत्रामध्ये मजकूर लिहितो तसा मजकूर तुम्हाला इथे लिहायचा. आता तुमच्या समोर इथे अटॅचमेंटचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये फोटोज, कॅमेरा, फाईल्स, ड्राईव्ह असे ऑप्शन आहे. तर तुम्ही इथून क्लिक करून तुमचा फोटो किंवा तुम्हाला तुमचा रेझ्यूम सेंड करायचा असेल किंवा इतर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सेंड करायचे असतील ते तुम्ही अटॅच करू शकता. तर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी एक फोटो अटॅच करून दाखवते. तर आता आपण फोटो सिलेक्ट केला आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या मेसेजच्या खाली ती फाईल तिकडे अटॅच होणार आहे. आता आपला मेल जो आहे तो टाईप करून झालेला आहे. तर आता तुम्हाला या सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता खाली इकडे सेंडिंग म्हणून तुम्हाला दिसतंय. तर तुमचा जेव्हा मेल सेंड होईल तिथे तुम्हाला सेंड असं दिसेल. आता तुमचा जो ईमेल आहे तो सक्सेसफुली सेंड झालेला आहे. तुम्हाला ईमेल सेंड करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं म्हणजे ईमेल आय डी नीट तपासायचा, नाहीतर ईमेल चुकीच्या व्यक्तीला जाऊ शकतो. कारण एकदा ईमेल पाठवल्यानंतर तुम्हाला तिथे डिलीटचं ऑप्शन येत नाही. दुसरं म्हणजे सब्जेक्ट म्हणजे तुमचा विषय जो आहे तो नेहमी लिहिला पाहिजे. त्यामुळे समोरच्याला ईमेलचं कारण कळते. तिसरी गोष्ट म्हणजे जर ईमेल महत्त्वाचा असेल तर पाठवल्यानंतर सेंट फोल्डरमध्ये जाऊन नक्की तपासायचे. ते कसं पाहायचं? तर त्यासाठी इथे या आयकॉनवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला सेंट म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्ही पाठवलेले ईमेल्स तुम्हाला इकडे दिसतील. जर तुमचा ईमेल नेटवर्क इश्यूमुळे सेंड झाला नाही तर तो आउटबॉक्समध्ये सेव्ह होईल. त्यामुळे ईमेल पाठवल्यानंतर सेंट या बटनावरती क्लिक करून एकदा नक्की चेक करा की तुमचा ईमेल सेंड झालेला आहे की नाही. बघा किती सोपं आहे ईमेल पाठवणं. आता तुम्ही कोणालाही ईमेल पाठवू शकता. जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि हो, तुम्हाला जर हे जाणून घ्यायची इच्छा असेल की ईमेलचा शोध कोणी लावला तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो नक्की पहा. इतरांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.